नमस्कार, मी दिलीप नाबर उघड्या पुस्तकमध्ये आपलं स्वागत करतो. आज माझा भाऊ डॉक्टर श्याम नाबर, म्हणजे मी दिलीप, हा संदीप. आजचा आमच्या गप्पांचा विषय आहे प्रभाकराचा घर. तर आमच्या इथे सांताक्रूजला दळवींचं एक दुकान आहे. त्या दुकानावर मी गेलो होतो आणि त्याला काहीतरी त्याच्याकडे घेत होतो. गावात गेल्यात फेसबुकवर बघलंय, म्हटलं हो तो मी नाही, तो माझा भाव डॉक्टर श्याम नाबर. होय, म्हणजे डॉक्टर म्हटलं की कसा जरा दचकूक होता जरा एकदम असा. म्हटलं तोच तो. आणि म्हटलं सोशल मीडियावरती चमकणार हो तोच माझा भाव. मला पण पेशंटने विचारलं की सध्या कुठे आहेत, म्हणजे मुंबईत आहेत की आरोस आहेत. आता आरोस लोकांना पाठ झाला. शिफ्ट होत आहे का परिणाम झाला ह्या सोशल मीडियावरती असे फोटो टाकल्यानंतर लोकांना वाटतं की गेलेत गावी. तर चला आठवडा काय म्हणजे पोटावर पाय. त्याच्यामुळे फोटो टाकणं आता जरा कमी करायला पाहिजे. पण तो मोह होतो. राजूच्या भाषेत सांगायचं तर चमको. काय प्रत्येकाचं बघण्याचा व्ह्यू कसा तो. आपण ते घर बांधल्यानंतर पण म्हणजे मला तरी ना दर महिन्याला तिथे जावंसं वाटतं. पण काय करणार, मी रिटायर माणूस. तू काय मरेपर्यंत डॉक्टर की सोडणार नाहीस, प्रॅक्टिस करत राहू. तुला तू असल्याशिवाय मला सोडत नाहीत, किंवा निदान तुला एक बॉडीगार्ड लागतो. मला एक बॉडीगार्ड लागतो. पण मला जावंसं वाटतं तिकडे. आणि तिथे घर आपलं झालं आरोशीमध्ये. नाही, पण तुला नाही असं वाटतं की बॉडीगार्ड आपल्याला का असं द्यावं असं वाटतं लोकांना? जेव्हा ते घर चालू होतं त्यावेळेला त्याचा टेरेस जो आहे, हा टेरेस वरती त्यांनी हे केलं होतं, सगळं टाकलेलं होतं. कळलं मला काय. आणि मग तिकडे त्या अन्य लोकांच्या शिड्या जशा असतात तशा ते शिड्या होत्या, फळ्या मारून शिड्या केल्या होत्या, फळ्या मारून. आणि तेव्हा मी थोडस जास्त तरुण होतो, तर त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं काका तुम्ही जा. आणि मी त्याच्यावरून चढून मी गेलो. तर तुझी इच्छा होती की नाही मला पण तिकडे जाऊन बघायचं. तर तुझे पाय अगोदर 1.5 फूट, त्याच्यावरती तू ते त्या 2 फळ्यांमधला गॅप आणि तुझ्या पायाचा गॅप, हे काही समीकरण जुळणार नाही. पण तुला मी म्हटलं की मी वर जातो, फोटो काढतो आणि तुला पाठवतो, म्हणजे तू फोटो मध्ये बघ. पण मी चढलोच नाही चढलोच तर ह्याच्यासाठीच तुला बॉडीगार्ड देतात. हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, की सुरसुर तिकडे जायचं, ओव्हर किंवा अंडर कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्सचा कॉन्फिडन्सच असतो. असेल तर म्हणजे जसं वय होत जातं तसं त्याला मग ओव्हर पिकलो म्हणतात, तसं तर ओव्हर कॉन्फिडन्स. एनिवे, पण घर झालं, छान झालं. बाबांची ती खूप इच्छा होती. काय झालं की 1960 साली थोडं आधी त्याचा, आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी कुळ कायदा पहिल्यांदाच हे करायला घेतला. आणि त्या कुळ कायद्यामध्ये असं झालं की ते त्यांनी घर बाटल्यावरून सुद्धा नांगर फिरवून हे केले. हे शेत जमीन गेलं तर गेलं. आणि पण ते गेलं तेव्हा मी बघितलं बाबा रडले होते. तेव्हा बाबांना असं वाटत होतं की आपलं आरोशीमध्ये एक आपलं घर असावं. पण आपले काका विसू काका यांनी बाबांना सांगितलं होतं की तुला जेव्हा घर बांधायचं असेल तेव्हा मी तुका जमीन दितलंय आणि याच्यामध्ये तू हे कर. पण का कोणास ठाऊक ते फार रेंगाळणं आपलं करायचं. बाबांच्या हयातीत जर ते घर झालं असतं ना तर खूप छान झालं, तर त्याला आपण प्रभाकर नाव दिलं नसतं. तर ते फार वाईट वाटतं त्याचं, की त्यांनी निदान आईनी तरी तिथे येऊन आईचे पाय लागले असते तरी आईने ते सगळं बघितलं. आईने ते फोटो बघितले, बाबांनी फोटोतून बघितले. पण जेव्हा आपण ते बांधायला घेतलं तेव्हा आपल्या भावंडांनी, विसू काकाच्या मुलांनी संपूर्ण सहकार्य केलं. आणि म्हणूनच आमचं ते आरोशीमध्ये घर झालं. विसू काकाच्या यांनी केलं, सुरेश काकाच्या यांनी, हो सुरेश काकांनी पण केलं. सगळ्या नामरांनी तशा पद्धतीने की तुम्ही सुरेश काका तर सांगायचं तुम्ही या आता इकडे या. मी तर रिटायर झालोय ना, ते रिटायर झाल्यानंतर ते येऊन राहिले तिकडे. तेव्हा त्यांची आता अपेक्षा अशी आहे की तू पण ये, राह इकडे.
पण आपण बऱ्याच वेळा जातो तेव्हा त्याचा त्यांना आनंद असतो त्याचा. तर तेव्हा आईने सांगितलं होतं एक, म्हणजे तिकडे वानर खूप, माकडं जास्त. मग ते काही बरं. दुसरी गोष्ट अशी असते की झाडाला फळ येतं ना, आपण लावलेलं झाड आहे म्हणून आपण म्हणतो की ते फळ सुद्धा माझंच. खरं ते फळ काही आपलं नसतं, ते निसर्गाचं असतं. आपला त्याच्यावर काय अधिकार नसतो. पण उद्या ती फळं लागल्यानंतर वानर येतात, वानर नेतात, पाखरं येतात, पाखरं नेतात, किंवा कोणी तोडून नेली तर मग आपल्याला वाईट वाटतं की आमची फळं कोणीतरी तोडून. त्याच्यामुळे त्या विरोधात फळझाडं लावायची नाहीत, फुलझाडं लावायची. फार फार तर काही देवावर घालतील, नाही तर बायकोच्या डोक्यावरती मारतील, आणखीन काय करणार. देवावरती घातली तर त्यांनी घातली काय, आपण घातली काय, कारण आपण तिकडे काय हजर नाही. त्या फुलाचं प्राक्तन जे आहे त्याच्याप्रमाणे फुल देवाच्या पायावरती जाईल. फुलं अशी आपण लावली आहेत की त्याचा ते परिसर, म्हणजे परिमल एवढा, माझी ती अम्बिशन होती ना की इकडून जाताना रातराणीचा आणि याचा असा गंध असा आला पाहिजे की तो गंध येताना किंवा तो वास येता, वास हा शब्द बरोबर नाहीये, सुगंध येता तर घर नाबरांचा, अशी आपली ओळख असायला पाहिजे. जशी वांद्र्याक आपण कोर्टाकडून जाताना जे सुगंध आहे त्या रातराणीचं तसं. तर ते बरं, ते झाड लावलंय ते पण वायव्य दिशेला लावलंय. आता ती मागचं काही दिशा वगैरे मला नॉर्थ वेस्ट ना, नॉर्थ जिथून वारा येतो एवढंच मला माहिती आहे. पण ते नैऋत्य वगैरे हे जे शब्द आहेत ना, हे असे वायव्य नाकात काहीतरी गेल्यावर काय होतं ते. बरं, त्याच्यातली एक रंगसंगती आपण साधली. संपूर्ण घर जे आहे हे मातीच्या रंगामध्ये फिरतं. ते चिरे जे आहेत हे असे एलिव्हेटेड आहेत, बाहेर आलेले आहेत, बाहेरून त्याला प्लास्टर नाहीये, ते रफ दिसतं. आणि आतमधली म्हणजे आपण सुरुवात केली तेव्हा आपल्याला वाटत एवढ्यामध्ये होणार, मग आपलं अम्बिशन वाढत गेले. नाही, ते कसं असं दिसायला पाहिजे, मग तिथे कसं टेराकोटा पाहिजे, मग टेराकोटा झाल्यानंतर ते हँडमेड बेसिन पाहिजे. हँडमेड बेसिनवरती जॅग्वारचा वगैरे नळ नाही, त्याच्यावरती तो पितळेचाच नळ पाहिजे, तो त्याच्यावरती. एवढी रंगसंगती त्याची बघितली, त्याची केली. तुळशी वृंदावन करून घेतलं, रेडीमेड तुळशी वृंदावन आणलं नाही, करून घेतलं त्याच्यामध्ये. आणि चाफ्याचे किती प्रकार असतील, म्हणजे त्याच्यामध्ये नागचाफा आहे, त्याच्यामध्ये सोनचाफा आहे, त्याच्यामध्ये कवठी चाफा आहे, त्याच्यामध्ये हिरवा चाफा आहे, त्याच्यामध्ये पांढरा चाफा आहे, त्याच्यामध्ये देवचाफा आहे. बरं, तर देवचाफा असं आहे, लाल फुलं येतात. एका बाजूने लाल फुलं येतात, एका बाजूने पिवळी फुलं येतात, एका बाजूने पांढरी फुलं येतात. असं 3 प्रकारचा तो आहे. आतापर्यंत आपण बघितली ती फक्त लाल बघितली, दुसरीकडची अजून आलेली नाहीये. त्याची आमंत्रण पत्रिका लिहिली त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये असलेलं किंवा आईला जे अपेक्षित असलेलं घर असं होतं की घराच्या पाठीमागे परसदार असावं, पोरसू, आणि त्याच्यामध्ये वाली, वांगी, पडवळ, दोडकी असं काय काय लावावं आणि ती करावी. कारण ती सुगरणटी, त्याच्यामुळे तिने काही केलं तरी ते खूप छान व्हायचं. तिच्या हाताला सुद्धा एक होतं की तिने नुसतं असं जरी टाकलं तरी सुद्धा ते झाडं जगायची. तर त्याच्यामध्ये कारल्याच्या वेलीपासून सृजनशील होते. तर त्याच्यामुळे ते करायचं, पण ते काही शक्य झालं नाही, कारण आपण तिथे नसतो, तर त्याची काळजी कोण घेणार ते होणार नाही. परंतु आतमध्ये येताना बाजूला 2 प्राजक्ताची झाडं असावीत की त्याच्या तो फुलांचा सडा आहे आणि त्याचे देठ जे शेंद्री रंगाचे खाली जमिनीवरती ते फुल पडतं आणि ते असं आसमान, तर एक तर तो परिमळ त्याचा सुगंधाने भारून टाकतं, आणि ते जे लाल देठ आहेत त्याचे ते लांबून येताना अभ्यागताला रेड कार्पेट असल्याचा भास होतो. मग तिथून येतं. मग कोणीतरी सांगितलं होतं की ते शेराचं झाड असतं, ते लावलं की डास पळतात. ते काय मला काय असं आढळलं नाही. त्याच्यावरती डास नाही, कमी आहेत डास, कारण तिकडे अशी पाणथळ असं काही नाहीये. तर त्याच्यामुळे मग तिकडे हळद लावली, तिकडे आळू लावलं, तिकडे काय म्हणजे वांग नाही म्हणताना ना, मी सांगतो तुला की लावली होती जवळजवळ 122 झाडं, त्यातली जगली ही साधारणपणे 90 झाडं जगली. पण डोक्यात असं होतं की जांभूळ, कोणतं जांभूळ, पांढऱ्या रंगाचं जांभूळ, रुद्राक्ष
आता ह्याचा रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये पडेल एवढे काही शक्यता नाही, कळलं की नाही, कारण त्याला रुद्राक्ष यायलाच 12-15 वर्ष लागतात. पण निदान इथे रुद्राक्षाचं झाड आहे किंवा कोणाला ऑथेंटिक रुद्राक्ष, तर बाबा तिकडे प्रभाकराच्या घराकडे तिकडे असा आपण रुजून आलेलो औदुंबर असा. मगाशी तू म्हणजे सुरुवात जेव्हा केलंय तेव्हा तू प्रभाकराचा घर, आता आपण घराला कोणत्या नावं ठेवत नाही, पण घराचं स्वतःच असं एक नाव असतं. त्यांची इच्छा होती, त्यांच्या हयातीत काही ती पूर्ण झाली नाही, परंतु ती आपण पूर्ण केली. आपण गृहप्रवेश केला, त्याच्यानंतर आपण दोघेच वरती गेलो आणि तसं तू हे असलंस तरी हळवायस, त्याच्यामुळे तुझे डोळे भरून आले की आज साहेब हवे होते. त्यांना ते बघून खूप आनंद झाला. हो, मलाही वाटलं तसं की साहेब हवे होते. आजही ती उणीव जी आहे ही उणीव जाणवत राहते. त्यावेळेला मी त्याच्यावरती एक लिहिलं होतं की आज आई बाबा पाहिजे होते असं हे होतं. त्यावेळेला हळूच आई पाठीमागून सांगते की खुळ्यानो, आम्ही इकडेच आहोत, आम्ही हे सगळं बघतो आहोत, जरी शरीराने नसलो तरी आम्ही इथे आहोत. आणि दिलीप, तू तिकडे ते रानबिन वाढलंय तिकडे धावत जाऊ नकोस, हा अस्कटात जाऊ नको, कधी पडशीत बिडशीत. पण कधी तुला आठवण आली तर मला हाक मार, मी धावत येईन, कारण आता मला वॉकरची गरज लागत नाही. माझं वॉकर कधी जातलो. तर मी तिला सांगितलं तर तुझ्या बरोबरच वॉकर जातलो. तर तसं की आत्म्याला काही वॉकर लागत नाही, तो कुठेही वॉक होऊ शकतो. तर तसं त्यांची ती उपस्थिती तिथे आहे असं जाणवतं. आपण मंगेशीला गेलो त्यावेळेला सुद्धा त्या हे करताना त्यांनी आवाहन केलं होतं की मंगेश, महालक्ष्मी, शांतोबा, गिरोबा, रवळनाथ, माऊली आणि हे दोघे ह्यांनी स्वतः तिथे उपस्थित राहा आणि ते कार्य जे आहे हे मंगल करून घ्या. खरंच आज ते असते तर असं होतं की विश्वगडे असताना सुद्धा ते घरातच राहिले त्या ह्याच्यामध्ये. बरं, त्यांची हे किती होती, मागणी नाही म्हणणार आपण त्यांना, पण त्यांची अपेक्षा किती होती, तर भाताचं निवळ म्हणजे पेजेचं निवळ हे त्यांच्या अत्यंत आवडीचं. त्यावेळेला ते गेल्यानंतर ते पांढरा लेंगा आणि करमट एवढं ते नाही, करमट म्हणजे सांगू काय त्याचे करमट म्हणजे करमट माणूस नव्हे, तो करमटचा रफार नाहीये तो. तर ते बोंडू जे असतात त्याचं मीठ आणि मिरची वगैरे घालून ते कापून त्याचा डिकाचा भाग जो आहे तो काढून टाकायचा, त्याचे तुकडे करायचे, त्याच्यावरती हे टाकायचं, मीठ टाकायचं, मिरी टाकायचं, थोडस मिरची टाकायची आणि ते जे केलं जातं घुसमळ, त्याला करमट म्हणतात. ते चावून खायचं नसतं, त्याचा रस जो हा तो रस करायचा. आणि ते अति खाल्ले तर झिंगायला होतं. म्हणजे कधी कधी बैल जे आहेत हे बोंडू जे आहेत हे बोंडू पोटभर खातात आणि त्याच्यानंतर रस्त्याने चालताना ते दारू प्यायलेल्या माणसासारखे झिंगतात. हे बघितलेली गोष्ट आहे. ते बोंडू सकाळी उठायचं, बेलाची पानं काढायची, एवढं हे सगळं लक्षामध्ये ठेवून आपल्या आवारामध्ये 2 बेलाची झाड आहेत. आपल्याकडे दालचिनी आहे, आपल्याकडे तमालपत्र आहे, आपल्याकडे जायफळ आहे, मिरी आहे. तर हे सगळं लावताना आई डोळ्यासमोर होते, बाबा डोळ्यासमोर होते. देवाला फुलं पाहिजेत. साधी आपण गोकर्णाची बिया टाकल्या तिकडे, पण त्या गोकर्णाला 70-80 फुलं मस्त येतात, म्हणजे खूप छान दिसतात. त्याची ती जांभळी फुलं आहेत, निळी फुलं आहेत, तसंच त्याच्यात पांढरी फुलं पण आणि कॉम्बिनेशन आहे त्याचं. अशी पण फुलं येतात, म्हणजे पांढऱ्याचं आणि त्या निळ्याचं कॉम्बिनेशन असं तिकडे सगळे गुण्यागोविंदाने राहतात. म्हणजे मी शकू काकीला विचारलं की ह्या रंगाचं गोकर्ण तू पाहिलंयस का, तर ती म्हणाली नाही रे. तिला खूप उत्सुकता आहे तिकडे येऊन ते बघायचं, झाड कधी येते बघूया. पण ते कसं की संध्याकाळच्या वेळेला चहाचा कप घ्यायचा, ती सायलीची वेल आहे, वसऱ्यावर बसायचं, वसऱ्यावरती बसायचं, चहाचा घोट घेता घेता इथून तो जो गंध येतो
फुलांचा, उमललेल्या फुलांचा जो गंध येतो तो बघायचा. त्याच्या बाजूलाच गोकर्ण आहे, त्याच्या बाजूला काकड आहे, त्याच्या बाजूला जुई आहे, त्याच्या बाजूला गोकर्ण आहे. हे असे सगळे कसे गुण्यागोविंदाने एकमेकांना मिठ्या मारून चमेली काय बोलते. हो, तर हे काय म्हणतात की जेवढं आपल्याला वेळ मिळाला एवढं करायला मिळालं. आणि शेवटी त्या झाडाचं सुद्धा कुठे रुजायचं वाटतं की झाडं जी आहेत ना यांच्यावरती तुम्ही त्यांना प्रेमाने अंजारलं गोंजारलं की ते जास्त फुलतात तसं 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 महिन्यातून एकदा झालं पाहिजे. पण शेवटी पापी पेटकाच हवा. पण तरी पण काय माहितीये का की तुळस, जास्वंद हे माकडं त्याची पानं खाऊनच टाकतात. शेवटी कसं आहे की ते पर्यावरण आहे. आपल्याला ती जास्वंदीची फुलं एकच मिळालं. हा, एक. आता त्यांना वाटलं असेल की जास्वंदीची फुलं ही आपल्यासाठी लावलेली आहेत, त्यांनी ती खाल्ली, तर आपण त्याला काय करणार? काही नाही, त्यांच्यासाठी आहेत. त्यामुळे ते होतं. पण घराचं जेव्हा नाव ठेवायचं झालं, नाव ठेवायचं म्हणजे काहीतरी ते कोणत्या तरी यांनी ओळखलं गेलं पाहिजे. तेव्हा तू म्हणालास की त्याचं नाव प्रभाकर पाहिजे. आणि नुसतं प्रभाकर नाही तर प्रभाकर ही जी त्यांची सही होती अशी मोडी सारखी त्यांची प्रभाकर मराठीतली, पण मोडीच्या स्टाईलने जाणारी प्रभाकर अशी त्यांची सही होती, ही शोधून काढली. मग निलेशनी ते करून दिलं, त्याचं आर्टवर्क आहे ते करून दिलं. एक जगनाडे म्हणून होता, त्याला मिसायला मला उद्याला पाहिजे ते, त्याने बिचाऱ्याने ते करून आणून दिलं. आणि ते अतिशय सुंदर, म्हणजे पाठच्या बाजूला चिरे रॉ आणि त्याच्यावरती ती पट्टी ट्रान्सपरंट पट्टी आणि त्याच्यावरती ॲक्रेलिकची आणि त्याच्यावरती प्रभाकर आणि त्याच्यावरती दिव्याचं मारलेलं फोकस आणि त्या फोकसचं खाली रिफ्लेक्शन जे पडतं खाली ते असं उलट प्रभाकर असं येतं. पण ते एवढं मस्त पडतं ते ओसरीवर. म्हणजे एखादी आपण म्हणतो की आपण बांधलं म्हणून, असं नसतं. ती गोष्ट त्या वेळेला व्हायची असते. एक्झॅक्टली. कारण आता एक विचार करतो की ते जेव्हा आपण बांधत होतो ते आपण कसं बांधलं? मुंबईहून बांधलं, व्हॉट्सअपवर बांधलं, रोजच्या रोज मला फोटो हवेत म्हणून एक. आणि त्यावेळी पहिल्यांदा सुरुवातीला तो पाठवत होता, त्याला पण उत्साह होता, हे होता. नंतर त्याला कळलं की हे आपल्याला मॅनेज करत असत. मग तो थोडं पाठवायला हे करायला लागला. आणि नंतर मग काय झालं की आता जर असं आहे की आता त्याच्याकडे पण ते बांधून झालं. आईचं ते पहिल्यापासून सांगणं होतं की फार मोठं वगैरे बांधू नका, 2 खोल्यांचं बांध. आपणही 2 खोल्यांचं बांधले, एक खोली माझी एक खोली तुझी आणि बाकीचा हॉल वगैरे हा सगळ्या लोकांना जेवण सार्वजनिक तर अशा पद्धतीने सामायिक ते झालं. पण सामायिक असा तो आयुष्यात काय केलं, काय वेगवेगळ्या गोष्टी केल्या, तर त्याच्यामध्ये बाबांची इच्छा म्हणून घर बांधलं. ही एक आनंद देणारी घटना आहे. रिटायर्ड काय मी होणार नाही. कोणी फोर्सफुली करायला लावलं तर गोष्ट फोर्सफुली म्हणजे VRS घ्यायला लावली की नाही आता जाच तुम्ही, असं कोण करू शकतं? कोण पेशंट करू शकतात ना. पेशंट सांगू शकतात की जा आता तिकडेच बरे दिसतात तुम्ही, आपण तिकडे हिरवे तिकडचे पेशंट नको, तिकडचे पेशंट नको. याचं कारण असं की कोकणात माझं स्पष्ट मत आहे, म्हणजे मला मालवणीबद्दल प्रचंड अभिमान आहे. मला गावातल्या ह्याच्यात तिकडे प्रत्येक माणूस ना हा ब्रह्मदेवानंतर किंवा अगदी ब्रह्मदेवाबरोबर मेरिट लिस्ट मध्ये असतो. तो समोर अगदी दुसरं ते काय घडला 6 पांडव, ते काय म्याड ते काय ते कोणाही बद्दल काहीही बोलू शकतात. आणि ह्याचं आपल्याला इकडे मुंबईमध्ये असल्या कारणाने सवय नाहीये त्या गोष्टीची. परंतु तिथे कामाला माणसं मिळत नाहीत, बरोबर. 700 रुपये रोज देऊन सुद्धा कामाला माणसं मिळत नाहीत. वाडवडिलांनी लावलेले नारळ आहेत, ते नारळ कधीतरी त्या वानरांच्या तावडीतून सुटले आणि खाली पडले तर ते साठवून घरामध्ये आणून ठेवतात. रेशनवरती गव्हर्नमेंटनी कृपा केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना धान्य मिळतं. ह्याच्यावरती गेले की एक 50 रुपयाची वगैरे मासळी मिळते, झालं. कशाला काम करायला पाहिजे? आता अशी हे आहे की माडाच्या झाडावरती चढता येणारे लोक गावामध्ये नगण्य झालेले आहेत. बाहेरचे लोक येतात आणि ते नारळ पडून देतात.
अशी ती आहे. खरं ती म्हणजे शोकांतिक आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. आपण दूरदृष्टी असलेले लोक, त्याच्यामुळे आपल्याला काही झाडावरती चढता येत नाही. आता शिडी लावून पण चढता येणार नाही. तर त्याच्यामुळे हेलिकॉप्टर हा म्हणजे वरती जाऊन नारळ मुरगडलं आणि आणलं वगैरे असं काय आलेत यंत्र आलेत आता. पण तशा भानगडीत आपल्याला जायचं नाही. त्याच्यामुळे आपण तशी नारळ बिळ आपण लावले नाहीत. नाही, 2 लावले. 2 लावले म्हणजे एक आईने सांगितलं म्हणून. एक गिरोबाचा किंवा माऊलीचा प्रसादाचा आला, त्याला कोंब आला आणि ते आपण तिथे लावलं. पण बाकीची जी आहेत ही सगळी झाडं, ही बहुवांशी फुलझाडं अशा स्वरूपाची होती. अगदी आत्ता गेलो होतो आम्ही स्नेहाने, आम्ही तेव्हा तिच्या सासऱ्याने इकडे कुंडीत जी हळद लावली होती ना गणपतीच्या वेळेला, त्याची मुळं आली होती. ती तिकडे गेली तेव्हा पप्पाला सांगितलं की पप्पा तुमच्या हाताने लावा ना. हे का असतं माहितीये का, की त्या माणसाची आठवण आणि त्या माणसाला आठवण, ह्या दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे मी सायनला कॉलेजमध्ये असताना मी असं बोललो होतो की प्रत्येक जण वाढदिवसाला पार्टी देतो, काय अमुक देतो तमुक देतो, पिझ्झा बर्गर वगैरे. एक वनस्पती देणार आहे, एक झाड देणार. म्हणजे तुम्ही पास होऊन कॉलेजमधून गेल्यानंतर सुद्धा कधीतरी इकडे सायनला आलात तर तुम्ही तिकडे जाल, बघाल की हे मी दिलेलं झाड होतं. कसं आहे, त्याची अटॅचमेंट ही त्या वास्तूशी तशी राहते. आणि त्या निमित्ताने आपल्याकडे व्हरायटी जी आहे ही चांगल्या प्रकारची होते. सुरुवातीला आपल्या त्या आरोस म्हणजे कसं, म्हणजे गाव, खेडेगाव, तिकडे आपल्याला काय सोयी काय आहेत, इलेक्ट्रिसिटी येते जाते, वायफाय मिळेल की नाही, असं सगळं. परंतु आता तू जर बघितलंस तर आपल्या सगळ्या जवळच्या माणसांना, माझ्या मित्रमंडळींना, तुझ्या मित्रमंडळींना आरोस आवडायला लागलंय. म्हणजे असं की मिळालं तर जाऊया असं होतं. उषाला थोडं हे होतं की जास्त दिवस नाही राहू शकणार, पण आता आठवडाभर तरी राहायचं. आता 15 तारखेला आम्ही जातोय परत. आणि मोपा आपल्यासाठी बांधला रे. सांगतो ना, आता दुसरी टीम घेऊन चाललंय रिसॉर्ट. म्हणजे प्रभाकर हे घर त्याचा प्रसादने रिसॉर्ट करून टाकलं. सॉर्टिंग केलं. पण मला खूप आनंद पण आहे आणि मला तिथे गेल्यानंतर खूप, आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे वेटिंग लिस्ट आहे त्याची. म्हणजे सरफरे वगैरे ह्या सगळ्या मंडळीने यायचंय, खालचा आपला विजू यादव वगैरे ह्या सगळ्या मंडळीने यायचंय. निलेश आरोसला येऊन गेलं, निलेश पालव सर, या सगळ्यांना एकदा घेऊन जायचंय तिकडे. त्यांना बघायचं काय कसं आहे. तावडे साहेब आले होते. तावडे साहेब असं अनेक लोक नात्यातले, आईच्या बाजूचे, बाबांच्या बाजूचे सगळे आले. एक शकू काकी राहिली. तर आता त्या ह्याच्यामधून तिला सांग तू, शकू काकी, तू जर हा कार्यक्रम बघत असशील तर हे आम्ही असं जाहीर करून टाकलंय की तू येते म्हणून सांगतेस, पण अजून काय तुझा पाय लागलेला नाही तिकडे, कधी येतलय. आणि हे जर लोकांना आवडलं तर त्यांनी आपल्या गावामध्ये मंडळी, तुम्हाला जर आज हे आमचं बाबांच्या नावाने जे घर आहे आमचं प्रभाकर, हे जर आवडलं असेल तर कृपया तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, लाईक करा आणि उघडं पुस्तकला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.